एक्स्ट्रा था कि 50+ रन करने का है और मेरा बॉलिंग साइड अच्छा था, बॉलर लोग ने अच्छा परफॉर्मेंस किया और मैच जीता है मेरा। क्या बात है, बेस्ट ऑफ लक। यहाँ पर बॉलरों ने मैच जीता। ये साइकिल लीजिए, पहले साइकिल बाहर लीजिए, आइए भाईजान साइकिल लीजिए। आइए चलते सीधे कमेंट्री बॉक्स के पास, जहां पर लेकिन और एक प्राइज है। अरे यार, माजिद कुरैशी की ओर से, आइए माजिद के लिए साबिर भाई कुरैशी की ओर से 1000 रुपीज है। यहां पर आइए सर, मैच स्टार्ट हो चुका है ऑन द स्क्रीन। चलते हैं कुणाल दाते। खूप खूप धन्यवाद डीके। आपण पाहतोय दमदार आमदार आदरणीय महेंद्रशी दळवी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आहे। प्रचंड आज गर्दी पाहायला मिळते। शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा, दिवस रात्रीचा खेळ आता तुमच्या समोर रंगताना दिसेल। आणि या अगोदर तुम्ही आवाज ऐकला निखिल पडते आणि प्रदीप भोईर यांचेही आभार। पहिलाच बॉल आला आणि पहिल्याच बॉलवर एक उत्तुंग षटकार आलाय। दमदार आमदार सन्मान करतायत खेळाडूंचा। आणि आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर चांगल्या मॅचेस आहेत। दाते सर अगदी 1 मिनिट, चेंडरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रणिता म्हात्रे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आमदारांच्या शिवास्ते। ओव्हर टू दाते सर। चांगला अपरकट बॉलला पाठवले पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने, धावा मिळतील 4। येतोय दमदार आमदार चौकार। थैंक यू शाबिर भाई, आपकी वजह से जो आपने 1000 रुपए दिए सबको दिए गए, थैंक यू। ओवर टू कमेंट्री बॉक्स। बॅकफुटला जात असताना एक चांगला अपरकट आणि सरळ पाठवला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर। जे ऑपरेटर कुठे असाल तर लगेच आपण पाहतोय कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे। अंपायर हॅरी यांचा इशारा 4 धावा मिळताना दिसतील। डान्सिंग अंपायर म्हणून प्रसिद्ध असलेले हे पंच अंपायर हॅरी आणि त्याचबरोबर मुन्ना पठाण हे देखील आज इथे पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात। शाहिद मोमीन हे देखील पंचांच्या भूमिकेत आहेत। आणि हळूहळू ताफा आणि प्रेक्षकांची गर्दी वाढते या क्रीडांगणावर, कारण आता एकापेक्षा एक सरस सामने तुमच्या भेटीला येतील। इम्प्रोवायझिंग स्ट्रोक मागे खेळण्याचा प्रयत्न होता आणि यामध्ये बीट झालाय फलंदाज स्पर्धेमध्ये, म्हणजेच यावरून स्टँडर्ड दिसतंय गोलंदाजीमध्ये अलिबाग परिसरातील खेळाडूंचं। फुलर लेनचा बॉल होता, बॅटची कडा घेतली, आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळेल। चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये। आकेश कदम जो टीमचा कर्णधार आहे, नेता दिशादर्शक तारणहार हा आमचा कॉम्बॉक्स, जिथे फौज आहे आज समालोचकांची। खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच अलिबाग क्रीडा नगरीमध्ये येतोय। इथलं जे वातावरण पाहिलंय, अनेक स्पर्धा पाहिल्यात यूट्यूबवर टेलिकास्टच्या माध्यमातून, परंतु पहिल्यांदाच अलिबागमध्ये आल्यानंतर मन प्रसन्न झालं। आमदार साहेबांनी जो सन्मान केला त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो। आणि महेंद्रशी दळवी एक मोठं नेतृत्व आहे या परिसरातलं, शिवसेना या पक्षाचे। या स्पर्धेला अनेक नेते मंडळी सातत्याने भेट देत असतात। विधानसभेमध्ये देखील चांगलाच मित्रपरिवार त्यांनी जमवलाय। उदयजी सामंत साहेब, अनिकेत तटकरे हेही ते उपस्थित राहून गेलेले आहेत। आणि या स्पर्धेची चर्चा सध्या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट वर्तुळात होते, कारण एवढं दर्जेदार असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते। फ्लड लाईट्स पाहायला मिळत आहेत, चांगलं क्रीडांगण आहे आणि त्याचमुळे अतिथी मान्यवर सातत्याने स्पर्धेला भेट देत असतात, शुभाशीर्वाद देत असतात आणि तेवढंच कार्यकुशल नेतृत्व आहे दमदार आमदार महेंद्रशी दळवी यांचं। आज अंतिम दिवस रात्रीचा खेळ, पहिलं षटक संपलं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 14 धावा। बिनबाद सुरुवात केली अक्षय आणि दीपक बेंद्रेने। नक्कीच कुणाल सर, आपण पाहतोय आता स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय अर्थातच आपला सर्वांचा लाडक्या मोन्या येतोय। दादोजी कोंडदेव स्टेडियम वरती देखील चांगली गोलंदाजी केली होती याने, जिथे आपण पाहतोय अलिबागचं प्रतिनिधित्व नेहमीच करत असतो तोच फलंदाज येतोय। दीपक गंबे गोलंदाजीसाठी। आज ज्या पद्धतीने व्यूवर रचना आपल्याला पाहायला मिळते, फील्ड प्लेसमेंट
डीप मध्ये स्क्वेअर लेग ठेवलाय, डीप मध्ये मिड विकेट आहे, डीप मध्ये समोर एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ लॉंग ऑन. पहिले षटक हे पॉवर प्लेचं 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे पहिले षटक संपलं. पॉवर प्ले मध्ये 14 धावा झाल्यात. सेकंड ओव्हरचा खेळ आता सुरू होईल. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी दीपक गंबे आलाय. खूपच चांगलं ते वातावरण क्रिकेट खेळासाठी. संध्याकाळच्या सत्रामध्ये दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि सुपर 12च्या मॅचेस. बॅकफुटला जात असताना पुल केला, हवेत आहे, डीप मध्ये आणि नक्कीच कुणाल सर, आजच्या दिवसाची ओळख म्हणून आपण अलिबाग नगरीमध्ये पहिल्यांदाच रायगडच्या विपक्ष ठाणे हा सामना आयोजित केलेला आहे, जिथे रायगडच्या विरुद्ध ठाणे प्रतिनिधित्व करत असताना रायगड संघाचं प्रतिनिधित्व आज आपण पाहतोय पंकज जाधव करणार आहे, तर ठाणे संघाचं प्रतिनिधित्व जितू शेलार. त्याची प्रतीक्षा करतायत भरपूर असे प्रेक्षक. एक चांगला पुलचा फटका पाहायला मिळाला. त्याच दरम्यान अक्षय बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत. आता असं प्रतीत होतंय याच्या बॅटला फक्त षटकाराचा पाडा शिकवलाय. ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, ऑफ कटर होता, आतमध्ये येणारा बॉल फेकला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि दीपक गंबेचे ऑफ कटर चुकतायत, कारण लेन चुकीची आहे. मागे टाकतोय, त्याचा फायदा उचलतोय, जागा मिळते, वेळ मिळतोय आणि दोन्ही हाताने ही मेजवानी स्वीकारली आहे. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत फलंदाज अक्षयने. अक्षय पाटील, मोनिया, अफलातून बॅटिंग. कॅप्टन नॉक खेळावी लागेल, कारण महत्वपूर्ण सामना आहे. नॉकआउट स्टेज मध्ये आता आपण आलोय. हा बॉल पायावर लागला, अपील स्ट्रॉंग होती, स्पष्ट नकार दिला जातोय. नक्कीच कुणाल सर, अंगाचा वेध घेणारा चेंडू जिथे आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना गतीचा वापर केला जातोय. गतीसोबत नियंत्रण देखील असणं तितकंच महत्वाचं असणार. केला क्रिकेटच्या पटलावरती करून दाखवावं लागेल, कारण का प्रामुख्याच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आलेले आहेत. मी ज्या गोष्टीची चर्चा करत होतो, दीपक गंबेने ही लेंथ थोडीशी पुढे ठेवली आणि याच लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. सातत्याने तुम्ही शॉर्ट बॉल टाकू शकत नाही. हा बॉल चांगला होता, हेलिकॉप्टर अक्षरशः खोदून काढलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत, स्क्वेअर लेग मधून येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता इथे एक फलंदाज रन आउट होईल. चूक झाली आहे, आउट होईल दीपक बेंद्रे. मोठा धक्का विहार स्पोर्ट्स साखरला. नक्कीच आपण पाहतोय मागील चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता, हवायला मिळतात, परंतु क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, घाम गाळावा लागेल. फक्त क्रिकेटच्या पटलावर नाही, सगळ्याच गोष्टीवर आणि जीवनात देखील गाळावाच लागतो. 27 धावा झाल्यात. 27 ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. भव्य दिव्य क्रीडांगण, दमदार आमदार प्रीमियर लीगचं हे आयोजन. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, महेंद्र शेठ दळवी हे असं व्यक्तिमत्व आहे, दिलखुलास दमदार असे आमदार. त्याच्याचमुळे त्यांच्यावर प्रेम अनेक जण व्यक्त करत असतात. त्याचमुळे भरपूर मोठ्या संख्येने मान्यवर इथे येत असतात, शुभाशीर्वाद देत असतात. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला दीपक गंबेचा हा बॉल आणि सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. नक्कीच असं म्हटलं जातं की शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडवावं लागतं. प्रथम सत्र चालू आहे, शांततेचा काळ आहे, जास्त घाम गाळावा लागेल. आज क्रिकेटच्या पटलावरती प्रयत्न करावे लागतील. दीपक गंबे गोलंदाजीसाठी आणि आता थोडासा रनअप मध्ये व्यत्यय. त्याचबरोबर चांगलीच हवा सुटली आहे, थंडगार असं वातावरण. संध्याकाळचं सत्र, आपापली कामं आटपून महिला भगिनी असतील, आमच्या प्रेक्षक असतील, मोठ्या संख्येने आलेत. कमी गतीने टाकलाय बॉल आणि इथे फिरकीच्या जाळ्यामध्ये नक्कीच अडकवलं या बॉलवर फलंदाजाला. एक डॉट बॉल येतो. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा. विहार स्पोर्ट्स साखर आदित्य 11 काशीच्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना.
नक्कीच आपण पाहतोय 13.5 सरासरी राखली जाते प्रति षटक, जिथे 2 षटकांचा विचार केला तर 27 धावा जमा केलेल्या आहेत. उर्वरित येणाऱ्या 2 षटकांमध्ये कितपत धावा जमा केल्या जातील, मग फलंदाजी करत असताना ताकदीचा वापर केला जाणार की युक्तीचा वापर केला जाणार, गोलंदाजी करत असताना गतीचा वापर केला जाणार की नियंत्रणाचा वापर केला जाणार. आपण पाहतोय मैदानाच्या वरती विचार विनिमय केला जातोय. प्रामुख्याचा गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये कोणाला पाचारण केलं जाणार, जिथे आपण पाहतोय गोलंदाजी करत असणारा संघ अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य 11 काशीद हा संघ. प्रामुख्याचा गोलंदाज अर्थातच वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रामुख्याचा पुढे सरसावेल. गोलंदाजी करून दाखवावी लागेल आज क्रिकेटच्या पटलावरती. श्रेयस पत्रे येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. सरासरी चांगली आहे आणि काय स्कोरिंग इथे केली जाते दरणे गुरुजी यांच्या माध्यमातून. आणि ज्या वेळेला गुणसंख्यांक लेखक अशा पद्धतीने काम करत असतात अक्षरशः त्यांची तर जबाबदारी आहेच आणि त्याचबरोबर समालोचकांना देखील त्याचा एक चांगला फायदा मिळतो. खूप चांगली मेहनत ते घेत आहेत. tenniscricket.in या वेबसाईटवर भारतातली पहिली वेबसाईट जी 2013ला ज्यावेळेला तुम्ही एवढ्या मोठ्या वेबसाईटला टेलिकास्ट करण्याची संधी देतात. वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळे व्ह्यूज तुम्हाला पाहायला मिळतात. ड्रोन व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतात. बर्ड आय व्ह्यू, पक्षाच्या डोळ्यातून ही क्रीडानगरी कशा पद्धतीने दिसते, या सर्व गोष्टीची चर्चा त्याचमुळे होते. आणि दमदार आमदार श्रीमान महेंद्रशेठ दळवी यांची ही स्पर्धा आहे. चांगला बॉल पडल्यानंतर लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर, तसा पाहिला तर ऑफ ब्रेक राईट. 2 ओव्हरमध्ये धावा आल्यात. त्याच्यानंतर आता आपण पाहतोय की शकतो फलंदाजी करणाऱ्या टीमवर लेफ्टी बॅटर आलाय प्रणित म्हात्रे. एकाएकी मोठे फटके मारता येतील का? हो, मारलाय. थोडासा शफल झाला, फेकला बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल, अंपायर हॅरी, त्यांची अदाकारी. षटकार. नक्कीच कुणाल सर, आजच्या दिवसाची आपण पाहतोय चर्चा चालू राहते ती रायगड विरुद्ध ठाणे. अर्थातच हे युद्ध चालू झालं होतं तळोजाकडून 2010 पासून हे युद्ध चालू झालं होतं. मला वाटते तब्बल 27 वेळा विजेतेपद प्राप्त केलेले आहेत ते म्हणजेच रायगड या संघाने. आणि आपण पाहतोय तब्बल 15 वेळा विजेतेपद प्राप्त झालेले आहेत ते ठाणे या संघासाठी, जिथे रायगड संघाचं प्रतिनिधित्व तब्बल 10 सामन्यांमध्ये विशाल जितेकर याने केलं होतं. त्याच्याविषयी नंतर चर्चा होईल, परंतु सध्या विहार स्पोर्ट्स साखरचा फलंदाज प्रणित म्हात्रे यांनी खूप चांगला फटका सजवला. लॉंग लेग खाली क्षेत्र आहे तिथे दिशा दिली आणि त्याच्यानंतर अंपायर हॅरीची चांगली अदाकारी पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग इनला प्रणित पुन्हा एकदा मागे फिरलाय, बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार. बॉल सीमा पार, येतोय चौकार. विरोधकांचा झाला कसा थरकाप, विरोधकांचा झाला कसा थरकाप. 190 चौकार आतापर्यंत लागलेत आणि संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत दरणे गुरुजी पोहोचवत आहेत. खूप चांगलं गुणसंख्यांक लेखन त्यांचं पाहायला मिळतं आणि खूप चांगला फटका इथे पाहायला मिळाला. याही फटक्यावर आपण पाहिलं की थोडासा शफल झाला फलंदाज, फाईन लीगचं क्षेत्र निवडलं, मागे हुक करत असताना या 4 धावा बुक केलेत. टीमची धावसंख्या 37, 37 धावा, 1 फलंदाज बाद. आणि काय टेलिकास्ट आहे, खेळाडूंचे हावभाव टिपले जातात. महेंद्रशेठ दळवी यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आहे. त्यांची संकल्पना या परिसरामध्ये क्रिकेट फुलवलंय, त्याचा उत्कर्ष व्हावा याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी करतायत. आणि प्रेक्षकांनी देखील त्यांना उदंड प्रतिसाद दिलाय. क्रिस्टलची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षकांसाठी. लकी ड्रॉच्या स्वरूपामध्ये सायकल्स आहेत, एक LED TV आहे, त्याच्याविषयी भरपूर चर्चा होईल. आणि हळूहळू आता क्रीडानगरीमध्ये प्रेक्षक संध्याकाळी येत आहेत. पुन्हा एकदा शफल झाला, यावेळेला फेकलाय बॉल, प्रॉपर टायमिंग, सीमारेषा पलीकडे. षटकार. नक्कीच कुणाल सर, आपण पाहतोय श्रेयस पत्रेवरती आता आक्रमण केलं जाते. डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहतोय प्रणित म्हात्रे ऑन फायर. चांगली फलंदाजी प्रणितचा विचार केला तर 4 चेंडू आणि 16 धावांची फलंदाजी, आक्रमकता पाहायला मिळते. स्लॉट मध्ये टाकला होता हा बॉल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न ऑफ ब्रेकचा लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर झाला असता, परंतु ते चित्र पहा ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय. मागून वळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे बॉल, हा जास्त पुढे टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रणित त्याच्यावर तुटून पडतोय. ही खासियत राहिली आहे प्रणितची या ओव्हरच्या दरम्यान.
पुन्हा एकदा शफल झाला. एम्पायरकडे अपील केली जाते. विकेट कीपर कडून स्पष्ट नकार येतोय आणि लेग बायचा इशारा अंपायर हॅरी कडून. अवांतर धावेमध्ये भर. एका धावेची पूर्तता आपण पाहतोय धावफलकावरती केली गेलेली असताना जिथे आपण पाहतोय चांगली फलंदाजी अक्षय अर्थातच मोन्या आणि प्रणित म्हात्रेच्या माध्यमातून. अक्षयचा विचार केला तर 6 चेंडू 13 धावांवरती खेळतोय. प्रणित 5 चेंडू 16 धावा. धावफलकाचा विचार केला तर 44 धावांपर्यंत धावफलक जाऊन पोहोचतोय. 44 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली धावसंख्या उभारली आहे. कॅप्टन नॉक इथे पेश करत असताना एका बाजूला अक्षय पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला प्रणितने लवकर जबाबदारी स्वीकारली. वेगाने 16 धावा केल्या. 44 धावा झाल्या. तिसरं षटक सध्या सुरू आहे. 4 षटकांची मॅच आहे. स्विच हिट उलटा मारलाय. उलटा पुलटा बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा. इट्स अ मॅक्सिमम षटकार. नक्कीच कुणाल सर, जिथे आपण पाहतोय तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती एकंदरीत 50 धावा लिहिल्या गेल्यात. 50 लॉस ऑफ 1 विकेट असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. आमचे स्टॅटिस्टिशियन अर्थातच माणसाच्या रूपात सुद्धा संगणक असू शकतो असे आमचे धरणे गुरुजी आज आपल्याला पाहायला मिळतात. जिथे आपण पाहतोय अर्थातच एक चांगल्या स्वरूपाची षटकाची हाताळणी केली जाऊ शकली असती, परंतु आक्रमकता फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटच्या पटलावरती. अंतिम षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाणार, डेथ ओव्हर स्लॉग ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा हे अंपायर सांगतायत. सामना तेवढाच महत्वाचा आहे. फटाफट क्रिकेट. वेळ वाचवायचा आहे मित्रांनो, कारण का असं म्हटलं जातं की आज तुम्ही वेळ वाचवलात ना मित्रांनो तर उद्या वेळ तुम्हाला वाचवेल मित्रांनो. वेळ वाचवणं हाच आमचा या स्पर्धेच्या माध्यमातून एक प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. जिथे अंतिम षटक फेकण्यासाठी नवखा गोलंदाज पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आणला जाईल. 6 चेंडू फेकायचे आहेत, धावा रोखायच्या आहेत, कारण का धावांची आपण पाहतोय लयलूट झालेली आपल्याला क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतोय. फलंदाजांची चांगली फलंदाजी. प्रणित आलाय फलंदाजीसाठी. 5 बॉलमध्ये 16 धावा त्याने केल्यात. अफलातून बॅटिंग स्ट्राईक रेट. पटके चांगले सजवलेत. त्याच्यासाठी आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. क्षेत्ररक्षणामध्ये अजूनही बदलाव होतोय. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक ही रचना असेल. डीप मध्ये लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर, मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षण सजवलंय. 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर आता सजवण्यात येतोय. बॅकवर्ड ऑफ पॉइंट एक फिल्डर आहे. थर्ड मॅन फाईन लेग 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर गोलंदाज तयार. रोहित होता ऑन साइडला दिशा दिली. मिड विकेट आहे. डीप मध्ये एक धाव मिळेल प्रणितला. खात्यामध्ये भर पडते. टीमची धावसंख्या 51. tenniscricket.in वर तुम्ही पाहताय दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्व. यात सर्व ज्या पद्धतीने आरास संपूर्ण प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था, ट्रॉफी क्रिस्टल आर्टच्या माध्यमातून बनवण्यात आलेली, त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी एक लकी ड्रॉ, 24 संघ या परिसरातील क्रिकेट खुलवणं, त्याचा उत्कर्ष करणं हा प्रामाणिक उद्देश दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा. आणि ती स्पर्धा तुम्ही अनुभवताय आता अंतिम टप्प्यात. बॉल हवेत मारलाय समोर, ठोकलाय सीमा पार, षटकार. नक्कीच आपण कुणाल सर पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून अर्थातच नंदन घरत आमचे असतील, संतोष नाणेकर असतील आणि होल टीम असेल, चांगलं थेट प्रक्षेपण केलं जाते. जिथे आपण पाहतोय चांगली फलंदाजी मैदानाच्या वरती मोन्याच्या माध्यमातून चालू आहे. आक्रमकता काय असते ना, अलिबाग टेनिस क्रिकेटचा क्लास आज क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतोय. काय म्हणाल अलिबाग टेनिस क्रिकेट बद्दल? फ्रंट लेगला थोडंसं वेगळं केलं आणि समोर स्ट्रेट मारलाय. आता अलिबाग क्रिकेटच्या बद्दल म्हणायचं झालं तर अनेक चेहरे सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आलेत. बॅकफुटला जात असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे, पुल केलाय, पॉवरफुल आहे, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, येतोय चौकार, धावा झाले 61. जी नावं सुपरिचित आहेत टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला, त्या नावामध्ये अजून भर पडायला पाहिजे. हा प्रामाणिक उद्देश आहे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा. हे नाव तर नेहमीच चर्चेमध्ये असतं अक्षयचं. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुल केलं. आता स्क्वेअर लेग येतोय इन फ्रंट टॉप. तिथे क्षेत्ररक्षण करत असताना बॉल अडवलाय, तोपर्यंत 2 धावा मिळतील अक्षयच्या खात्यामध्ये. डबल बरोबर टीमची धावसंख्या 63. चांगली बॅटिंग इथे करत असताना अक्षय त्याने धावा केल्यात 31. 310चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. 6 बॉलमध्ये 17 धावांवर खेळतोय प्रणित म्हात्रे.
नक्कीच 4 चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 13 धावा खर्च करतोय रोहित नागोजी. गोलंदाजीसाठी येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. जिथे आपण पाहतोय 10 चेंडू 31 धावा. अक्षय ऑन स्ट्रायकिंग एंड. रोहित याची त्या अपील आहे, स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. सांगतात उंची जास्त होती या बॉलवर आणि त्या देखील होतातच ऑलमोस्ट. आणि चांगला निर्णय पंचांचा, चांगले पंच आहेत. अपील केली, उंची सांगितली अंपायरने आणि बरोबर मांडीच्या लेवलला बॉल लागलाय, त्याच्यामुळे योग्य निर्णय आहे. आणखीन एक चांगला बॉल आणि ते मात्र षटकाची होते समाप्ती. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपलाय. नुकतीच केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक ही स्पर्धा कव्हर झाली. तिथे मलाही ॲज अ प्रेक्षक म्हणून बाईक मिळाली. याही स्पर्धेमध्ये आल्या आल्या असं समजले की या स्पर्धेमध्ये LED TV कुपन नक्की काढावे लागतील. असो 4 ओव्हरचा खेळ संपला. नाव बॅक टू क्रिकेट. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 63. एक फलंदाज बाद. चांगली बॅटिंग. हा बॅटिंग कार्ड तुमच्यापर्यंत दाखवला जातो. मॅच नंबर 40 ग्रुप मॅच आहे. अक्षय पाटीलने 31 धावा केल्या. दीपक झाला धावबाद, त्याने 14 केल्या. प्रणित मध्यंतरी फलंदाजीसाठी आला मिडल ऑर्डरमध्ये. जसं टॉप ऑर्डरमध्ये फलंदाज दीपक बाद झाला, 17 धावा त्याने केल्या. परंतु इतर जे फलंदाज आहेत त्यांच्यापर्यंत काही फलंदाजी आलेली नाहीये. ओव्हरची होते समाप्ती 4 आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 63-64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. गोलंदाजीचं विश्लेषण पाहूया. एक षटक टाकला आकेश कदमने, 14 धावा खर्च केल्या. दीपक गंभेने एक षटक 13 धावा. श्रेयश ने 22 धावा खर्च केल्या 2 डॉट टाकून सुद्धा. आणि रोहितने शेवटचं षटक टाकलं 13. यस, या ठिकाणी नेक्स्ट मॅच टॉस करायचा आहे. लक्ष्मी रिसॉर्ट भाल लोणारे आणि RM सप्लायर झिराड. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने लगेच कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ यायचंय. नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. झिराड वर्सेस लोणारे संघ दोन्ही यायचे. या ठिकाणी संघनायक लवकर या ठिकाणी या. चेक. या ठिकाणी आपण सन्मान घेतोय. सन्माननीय विजयजी घाणेकर, सरपंच तळेखार, आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. तसे सन्मान्य हरिचंद्रजी वाजंत्री कोगवन वरून खास आलेले आहेत. तसेच सन्मान्य रवी शेठ माजी जिल्हा परिषद सदस्य खास या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही मी विनंती करतो आपला सन्मान आपण घेण्यासाठी जायचं आहे. तसेच मीनानाथ गोरख कटोरे स्वराज्य मित्रमंडळ सोनकारचे अध्यक्ष आपणही जायचं आहे. दत्तात्रय शिवराम तांडेल तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत नावे. अंकुश कुंडलिक सातमकर नवखार शिवसेना शाखा प्रमुख. मी ज्या मान्यवरांची नावं घेतोय कृपया आपण त्वरित जायचं आहे. अविनाश शंकर पाटील स्वराज्य मित्रमंडळ सदस्य आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे. हे सोनकारून आलेल्या मंडळींना विनंती करतोय की आपण प्लीज विनंती असणार आहे, कृपा करून मान्य करून घ्या की ग्रुपने गेलात तर बरं होईल. रामनाथ कोटकर स्वराज्य मित्रमंडळ शाखा प्रमुख आपणही जायचं आपला सन्मान घेण्यासाठी. महेश कासकर स्वराज्य मित्रमंडळ सदस्य आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे. अगदी ग्रुपने जायचं आहे. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करतोय आपण रवी देशमुख यांच्या हस्ते. माजी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि राष्ट्रवादीचे नेते हरचंदजी सर या ठिकाणी आहेत. वेलकम. आमचे सर्व काँग्रेसचे पण आहे या ठिकाणी. वाह, क्या सबका साथ और आदरणीय सर का विकास. आता सिंधीगड आहे का? अच्छा, ओके. हाँ सर, सिंधीगड. अरे क्या बात आहे. वाह. या ठिकाणी दोन्ही संघ या ठिकाणी आहेत. आपण एक फोटोग्राफी होते, त्यानंतर आपण दोन्ही संघाने पुढे समोर यायचंय. मंदार आणि पिंट्या पुढे यायचंय. नाणेफेकीचा कौल केला जातोय. आपला एक झिराडचा संघ आहे आणि दुसरा आपला संघ आपण पाहतोय. थांबा एक मिनिट. कोण बोलणार आहे? पिंट्या बोला. ठीक आहे. नाही अच्छा, मी ऐकलं नाही आलं म्हणून. ठीक आहे, मान्य आहे का? ओके, नो प्रॉब्लेम. क्या बात आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट बघा ना, काय जबरदस्त. मान्य आहे. आणि या ठिकाणी नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलेला आहात. आपण निर्णय काय घेतलाय? आम्ही फिल्डिंग करू. झिराड संघाने फिल्डिंग घेतली आहे सर. झिराड ने फील्डिंग के लिए बेस्ट ऑफ लक तुम्हारा. क्या बात है. मंदार स्पोर्ट्समैन देखिए, ऐसा होना चाहिए क्योंकि एक बार टॉस हो चुका तो हो चुका. चेक. धन्यवाद. चेक. ओवर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. सन्मान्य दिलीप वार्डे कोपरोली सामाजिक कार्यकर्ते आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे. सन्मान्य निलेश बुवा जंगममुळे रायगड भूषण प्राप्त वो आपण जायचं आहे. तसेच सन्मान्य
राकेशजी चव्हाण आपणही जायचं आहे. अलिबाग तालुका 40+ अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं. राकेश चव्हाण, मी गोंदली साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण यांचा सन्मान करायचा आहे. तदनंतर या ठिकाणी अगदी 1 मिनिटामध्ये आपण कॉम्बॉक्स कडे वळणार आहोत. सन्मानित दिलीप वार्डे कोपरोली सामाजिक कार्यकर्ते आपणही जायचं आहे. श्री ओमकार कुलकर्णी डी मार्टचे मॅनेजर आपणही जायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 3 ओव्हर 15 मिनिटाचा वेळ. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल एक्सप्रेस होता. ज्या पद्धतीने निघून गेला बॉल, आणि ही या परिसरातली नक्कीच राजधानी आहे. काय वेग होता. ऍक्शन रिप्ले वेगवेगळ्या अँगल्सने दाखवले जातात. कटरचा वापर तो देखील वेगवान. दुसरा बॉल स्लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द प्लॉट. बॉलला पाठवले समोर. ओमकार कुलकर्णी डीमार्टचे मॅनेजर आणि गोकळेश्वर तळावचं सुशोभीकरण केलं, त्याच्यामध्ये आमदारांसोबत ज्यांनी मेहनत घेतली ते सन्माननीय ओमकार कुलकर्णी यांचा सन्मान केला जातोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अजय सोलकरच्या पॅट मधून हा फटका येतोय. अजय चौलकर सध्या फलंदाजीसाठी, आणि काय फटका होता. प्रॉपर टायमिंग. बॅटच्या बरोबर मधोमध सीमारेषा पलीकडे पाठवलाय. 6 धावा मिळवलेल्या आहेत. सहा धावा फलकावर लागल्यात. 15 मिनिटाचा वेळ लक्षात घ्या. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अंपायर हॅरी यांचा इशारा. वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 7, आणि या धावसंख्या रोखाव्या लागतील, कारण याच्यामुळे फलंदाज अजयचा कॉन्फिडन्स वाढेल. त्याच्या बॅटमधून एक षटकार तर आलाय. दबाव त्याने पहिलेच झुगारलाय, आणि आता तो आक्रमण करेल. ऑन साइडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक समोर होता, कारण पॉवर प्ले सुरू आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अंपायरिंगचा डॉन आहे हॅरी. त्याची अदाकारी तुम्ही पाहताय, आणि बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. स्क्वेअर लेगला हा चौकार येतो. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्यात 11. 11 विदाउट लॉस. 14 ची सुरुवात झाली होती पहिल्या डावामध्ये, आणि या डावामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. म्हणजे जशास तसं प्रत्युत्तर. आणखीन एक वाईड बॉल लेग स्टंपच्या बाहेर. शीर्षासन अंपायर हॅरीचं. आणि या सगळ्या गोष्टी काही सोप्या वाटत तर तेवढ्या सोप्या नाही आहेत. अंपायरिंग करणं, तुमचं मनोरंजन करणं, शीर्षासन करणं, वेगवेगळे आसनं करत असतो हॅरी. फुलर लेनचा बॉल होता. बॉल बॅक ड्राईव्ह. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी आहे विकेट कीपर एंडला, आणि ते काम झाले पूर्ण. फलंदाज बाद. सन्माननीय जनार्दन नाकवा प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचे मालक आपण व्यासपीठावर यायचं आहे. जनार्दन नाकवा प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचे मालक अक्षय येथील सामाजिक कार्यकर्ते आपण व्यासपीठावर यायचं आहे. विपिन राऊत गुंजाळाळी
शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे. धनंजय मुंबईकर चेहेर आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बारा धावा झाल्यात फलकावर. 4 बॉलचा खेळ संपलाय. फलंदाज एक रनआउट. बॅटची कडा आणि इथे मात्र एक झेल. फलंदाज बाद. आल्या आल्या कॅप्टन परत नाही. आकेश कदम झेलची आऊट झालाय. बॅटची कडा घेत असताना विकेट कीपर चा चांगला प्रयत्न आणि एक चांगला झेल तिथे टिपलाय आशिष आहे नवीन फलंदाज, माफ करा, नितेश पप्या ने हा झेल टिपलाय. नितेश पाटील. 12 लॉस ऑफ 2 विकेट. 52 धावा अजून करायचे. 19 बॉल मध्ये 52 पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला आक्रमण करावंच लागणार आहे. आणि ते सिंगल डबलने काय 2024 पहिल्याच पर्वामध्ये एक हक्काचं व्यासपीठ आपल्या परिसरातील खेळाडूंसाठी, अलिबाग मधील सर्वच खेळाडूंसाठी. त्याचमुळे चर्चेमध्ये ही स्पर्धा दैदिप्यमान असा सोहळा आयोजन लखत असं हे क्रीडांगण, फ्लड लाईट्स मध्ये देखील मोहून टाकणारी ही क्रीडा नगरी आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होईल याच्यामध्ये शंकाच नाहीये. 4 रात्रीमध्ये तुम्ही स्पर्धा पाहताय. सन्मान दिलाय. समोर आहे क्षेत्ररक्षक मिड ऑफला एक धाव मिळताना दिसेल. सिंगलने ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 13. 2 फलंदाज बाद. नक्कीच आपण पाहतोय कुणाल सर चांगली गोलंदाजी, नाण्याच्या दुसऱ्या बाजूने चांगली फलंदाजी देखील चालू आहे. कारण का जिथे 64 धावांचा पाठलाग करायचा आहे, 64 धावा पूर्ण करायच्या आहेत. उर्वरित 4 षटकांमध्ये पहिल्या षटकामध्ये 13 धावा जमा केल्या जातात. आता 18 चेंडू आणि 51 धावा असं समीकरण बाकी आहे. समीकरणाची पूर्तता कशा प्रकारे क्रिकेटच्या पटलावरती होणार का, की धावा बनवल्या जाणार की धावा रोखल्या जाणार. 18 चेंडू 51 धावांची पूर्तता आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर प्रामुख्याचे फलंदाज अर्थातच दीपक गंबे आणि आकेश कदम बाद होत असताना मग संघाची स्थिती सावरण्यासाठी नौके फलंदाज येतात. फलंदाजी करून दाखवावी लागेल. यस चेक. सन्मान्य राजन नाखवा आणि सन्मान्य दत्ताराम नाखवा आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यायचंय. राजन नाखवा आणि दत्ताराम नाखवा आपणास विनंती असणार आहे. भारतीय मजदूर संघाचे अर्षभ थळचे युनिक सेक्रेटरी संदीपजी खंडागळे आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचंय. तसेच जनार्दन नाखवा प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचे मालक आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अठरा बॉल मध्ये 51 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. लक्ष चांगलंच मोठं सेट केले. 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 13 झाल्यात. शक्य आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हा सर्व भारतीयांना या खेळाने वेळ लावलाय आणि त्याचमुळे चर्चा होते अशा स्पर्धांची. दमदार आमदार चषकाची, प्रीमियर लीगची. महेंद्रशेठ दळवी यांची ही संकल्पना आणि पहा ते सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. अनेक मान्यवरांचा सन्मान सातत्याने होतोय आणि या स्पर्धेवर त्यांनी प्रेम दाखवलंय. आमदार साहेबांवर त्यांनी प्रेम दाखवलंय, विश्वास ठेवलाय आणि त्या विश्वासाला सार्थ स्वरूप देण्याचा प्रामाणिक प्रयत्न दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केलाय. त्यांच्या कार्यकाळात चर्चेमधलं नाव आहे. मोठा जनसमुदाय जमवलाय. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी ते करत आलेत. हा बॉल थोडासा बाहेर टाकलाय आणि लेफ्टी बॅटर सांगतायत की धाव नकोय आणि आता धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित दुसऱ्यासाठी जातील का, नाही एकच घेतली आहे, परंतु मग त्यावेळेला का नाकारली हा प्रश्न आहे. व्हाईट बॉल +1. 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 15.
नक्कीच कुणाल सर, आता आपण पाहतो इक्वेशन चेंज होत असताना 18 चेंडू आणि 49 धावा बनवायचे आहेत हा सामना जिंकायचा असेल तर. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय गोलंदाजाला विचारपूर्वक हे षटक हाताळावं लागेल, कारण का प्रामुख्याचं दुसरं षटक आहे. या षटकामध्ये धावा रोखाव्या सुद्धा लागतील. गोलंदाज आकाश गोंधळी गोलंदाजीसाठी. हा बॉल पायावर लागला, अपील केली, स्ट्रॉंग अपील होती, स्पष्ट नकार येतोय पंचांचा. लेग बायचा इशारा. 18 बॉल मध्ये 49, आता 17 बॉल मध्ये 48. प्रेक्षकांसाठी देखील इथे कुपन्स आहेत, त्याच्यावर तुमचं नाव तुम्हाला लिहायचं आहे, तुमचा फोन नंबर असेल तर फोन नंबर तुम्हाला लिहायचा आहे, पत्ता असेल तर पत्ता टाकायचा आहे आणि ते कुपन तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकावं लागेल, जेणेकरून स्पर्धेच्या सरते शेवटी तुम्हाला 2 सायकल आणि त्याचबरोबर एक LED TV इथे दिली जाईल. चांगला फटका तर आहे, क्षेत्ररक्षक नाहीयेत, समोर मारलाय, डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमा पार, षटकार. आशिष चिंदारकरच्या बॅट मधून येतोय मोठा फटका. कुणाल सर, गोलंदाजाकडे पाहायला गेलात ना तर गोलंदाजाचं कौतुक याच्यासाठी करावं लागेल, कारण का इंजर्ड आहे. राईट हात त्याचा पाहायला गेला तर पूर्णपणे आपण पाहतोय बांधून ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मात करून गोलंदाजी करतोय आकाश गोंधळी. यावेळेला हुक केलाय, बॉल मागे चाललाय, कॅचिटचा कॉल आहे, 2 फिल्डर आहेत आणि दोघांमध्येही ताळमेळ नाहीये. हा माझा झेल आहे असं सांगावं लागेल छाती ठोकपणे. त्याच वेळेला तुम्ही झेल टिपू शकता, परंतु दोन्ही खेळाडू धावण्यात मग्न होते आणि त्याच्यानंतर झेल त्यांच्या समोर पडला. दोन क्षेत्ररक्षक मागे धावत होते, दोघांची शेती दोघांनी केली माती. तशी ती म्हण थोडीशी वेगळी आहे. नक्कीच आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आकाश गोंधळीच्या माध्यमातून देखील चालू आहे. मग गोलंदाजी करत असताना गतीचा वापर देखील आकाशच्या माध्यमातून क्रिकेटच्या पटलावरती आज मैदानाच्या वरती झालेला पाहायला मिळतोय. भरधाव वेगाने येणारे चेंडू, हा चेंडू अंगाचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. एका धावेची पूर्तता केलेली आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. कटरचा चांगला वापर, लेग बायचा इशारा अंपायर कडून आणि सातत्याने ऑफ कटर लेग कटरचा चांगला प्रयत्न इथे केला जातोय. चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे. 14 बॉल मध्ये आता 40 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. मॅच ऑन आहे, असं नाहीये की सामना संपलाय. कधी कधी 12 बॉल मध्ये 40 धावा होऊ शकतात 20-20च्या सरासरीने आणि तो प्रयत्न करावा लागेल. आता बॅटिंग करणाऱ्या टीमला आक्रमण करावं लागेल. अक्षय दुसऱ्या बाजूला चर्चा करतोय आपल्या गोलंदाजांशी, फील्ड प्लेसमेंट फिल्डरशी. हा बॉल थोडासा पुढे टाकलाय, चांगला बॉल होता, सरळ चालला विकेट कीपर अक्षयच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल, 13 बॉल 40 धावा. नक्कीच आणि आकाश याच्यासाठीच ओळखला जातो. आकाशकडे व्हेरिएशन आहे, आकाशकडे अनुभव आहे, आकाशकडे आपण पाहतोय प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्यावर टाकण्याची क्षमता आहे. आज क्षमतेपेक्षा जास्त धावावं लागेल असं म्हटलं जातं की क्षमतेपेक्षा जास्त धावायला सुद्धा दम लागतो. आज तो दम आकाश गोंधळीच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना दाखवला जातोय. चांगली गोलंदाजी राहिली या ओव्हर मध्ये. 13 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता. हे समीकरण आशिष चिंदारकर सध्या स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा बॉल मागे वळवलाय, फिल्डर धावतायत. या वेळेला जजमेंट चांगलं आहे, चांगला झेल तिथे टिपलाय मंदारने. फलंदाज बाद. मंथनने हा झेल टिपलाय. पाण्याची मागणी होते ग्राउंडच्या आतमध्ये. पाण्याची मागणी होते, संयोजकांनी त्याची पूर्तता करावी. 24 धावा, 3 फलंदाज बाद. मंथनने हा झेल टिपला. मंथन नाईक तिथे होता, बरोबर शेवटपर्यंत नजर ठेवली या बॉलवर. चांगले ग्राफिक्स tenniscricket.in वर चांगले टेलिकास्ट तुम्ही पाहताय. दमदार असे आमदार महेंद्र शेठ दळवी यांची ही संकल्पना, त्यांच्या संकल्पनेतून
आणि एक वेगळा माहोल इथे निर्माण झालाय. दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये रायगड विरुद्ध ठाणे, दोन जिल्ह्यांचा मॅप सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. बिग फाईट हा सामना पाहायला विसरू नका 7 वाजता या क्रीडांगणामध्ये. 7:10 झाले. थोड्याच वेळात हा सामना तुमच्या समोर येईल, कारण प्रेक्षक विश्लेषक देखील असतात. बरोबर घड्याळाकडे त्यांचं लक्ष गेलं असेल. तिथे आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना विचार विनिमय केला जातोय क्रिकेटच्या पटलावरती, मैदानाच्या वरती. कारण का आपण आता पाहतोय सामना अर्थातच 12 चेंडू 40 धावांपर्यंत येऊन ठेपलेला आहे. चांगली 40 धावा बनवायच्या आहेत. आपण पाहतोय अभिनयी तो कभिनयी. आज या धावा बनवून दाखवाव्या लागतील. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला धावा रोखायच्या सुद्धा आहेत. 12 बॉल 40 हे समीकरण या मॅच मध्ये. लक्ष मोठं होतं. 64 धावा चेस करायच्या होत्या आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता 20 ची सरासरी गाठावी लागेल. येणाऱ्या 12 बॉल मध्ये आक्रमण करावं लागेल. अजय, ज्या अजयने सुरुवातच धडाक्यात केली होती, त्याला आता संपूर्ण सामन्याची सूत्र आपल्या खांद्यावर घ्यावी लागतील. महत्वाचा सामना आहे. नॉकआउट स्टेज मध्ये आता ही स्पर्धा आली आहे. सुपर 12 मधून 6 संघ पुढील फेरीत जाणार आहेत. त्याच्यामुळे इथून एक एक पाऊल योग्य तुम्हाला टाकावं लागेल. बॉल थोडासा वेगाने टाकलाय, मागे चाललाय. फाईन लीगचा फिल्डर येतोय. चांगलं नव्हतं फलंदाजाचं. एका धावेची पूर्तता झालेली आहे धावफलकावरती. या आमच्या महिला भगिनी पहा, क्रिकेटवरचं प्रेम त्याही दर्शवतायत. त्यांच्याही कुटुंबातले कोणी खेळत असतील आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की आता महिला देखील टेनिस बॉल क्रिकेटचे सामने पाहायला येऊ लागलेले आहेत. आणि त्यांच्यासाठी एक प्रॉपर पॅव्हिलियन स्टेडियमच बनवलंय दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून, महेंद्र दळवी फाउंडेशनच्या माध्यमातून. आणि आज खऱ्या अर्थाने अंतिम रात्रीमध्ये हा क्रिकेटचा संघर्ष पराकोटीला जाईल. एन्जॉय कराल तुम्ही हे सामने. बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेग. फिल्डर वेगाने बॉल पर्यंत पोहोचलाय का? हो, पोहोचला होता. आणि इथे मात्र झेल सुटलाय. झेल ड्रॉप. आणखीन एक झेल सुटलाय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 69 झेल सोडण्यात आलेले आहेत आणि अंपायर देखील तेच सांगतात त्यांची ऍक्शन करून. नक्कीच आपण पाहतोय कुणाल सर मैदानाच्या वरती अंपायर हॅरी सरांना, जिथे आपण पाहतोय डान्सिंग अंपायरच्या माध्यमातून चांगलं एक काम केलं जातंय. अलिबाग नगरीमध्ये प्रथमच आपण पाहतोय चांगलं अंपायरिंग, चांगलं डान्सिंग अंपायर. गोलंदाज नाराज होता. यावेळेला चांगल्या टप्प्यावर आहे का? नाही. अंपायरचा सिग्नल येतो. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल अवांतरच्या स्वरूपामध्ये. गोलंदाज नाराज आहे या डिसिजनवर, निर्णयावर. परंतु शेवटी पंचांचा निर्णय अंतिम असतो, तो खेळाडू वृत्तीने स्वीकारणं गरजेचं आहे. वाईट बॉलचा निर्णय. टीमची धावसंख्या वाईट बॉलचा 28-28. लक्ष आहे 64 धावांचं. मॅच ऑन. 10 बॉल मध्ये 6 बाउंड्री लाईनच्या बाहेर मारायचे, 36 करायचे. वेगवान बॉल चांगलाच वेगाने टाकलाय. सरळ विकेट किपरच्या हाताचा भेद घेतला जातो आणि डॉट बॉल. तेजस पाटील याच्यासाठीच ओळखला जातो कुणाल सर. अर्थातच गोलंदाजी करत असताना गतीचा वापर पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय मीरज गरत याला स्ट्रायकिंग एंड वरती, जिथे आपण पाहतोय मीरज गरत 2 चेंडू 2 धावांवरती खेळतोय आणि अजय चौलकर 7 चेंडूंचा सामना करत 11 धावांवरती खेळतोय. फुल टॉस होता. अपील केली आहे, स्ट्रॉंग अपील, आणि शेवटी ती उचलूनच धरलेली आहे. तेजस पाटील ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि अपील करत होता, मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. एखादं चॉकलेट तुमच्या हातातून पळवून नेलं कोणी आणि तुम्ही ज्याला मागणी करता, अगदी तशीच मागणी होती तेजस पाटीलची. शेवटी ती उचलून धरली. इम्रान ताहिरची आठवण झाली आणि अखेर आउट होईल फलंदाज मिराज गरत. नक्कीच मग मिरजची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज कोण येणार? रोहितला पाचारण केलं जाते. रोहितला आमंत्रण दिलं जातंय. रोहितच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी ठेवली जाते. जिथे आपण पाहतोय चांगला फलंदाजी करण्यासाठी रोहितला देखील ओळखलं जातं. रोहित नागोची नाव पुढे येते. अर्थातच रोहित आणि अजय चौलकर आज खांद्याला खांदा लावून फलंदाजी करून दाखवावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. क्रिकेटचा विचार केला तर क्रिकेट आज स्वतःसाठी खेळलं जात नाही. क्रिकेट आज स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या संघ मालकासाठी, स्वतःच्या पाठीराख्यांसाठी, स्वतःच्या सर्व खेळाडूंसाठी खेळलं जातं. आणि तेच क्रिकेट आज क्रिकेटच्या पटलावरती दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. याची देही याची डोळा. नौका फलंदाज आपण पाहतोय ऑन स्क्रीन
तीन 8 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता विहा स्पोर्ट्स साखरच्या विरोधात आदित्य 11 काशीद. दोन्ही तुल्यबळ संघ, दोन्ही दादा संघांची दादागिरी. 8 बॉल 36. ओ यावेळेला राईज होतोय बॉल. उसळी चांगली प्राप्त झाली आहे. टेक ऑफ खांद्याचा चांगला वापर केलाय गोलंदाजाने. नेतोय डॉट बॉल. अनएक्सपेक्टेड बाउन्स या चेंडूवरती कुणाल सर नक्कीच केला गेला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. इक्वेशन चेंज होतंय. आपण पाहतोय स्टॅटिस्टिशियनच्या माध्यमातून 7 चेंडू 36 धावांची पूर्तता करायची आहे. कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. नौका फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती येतोय. बॅटची कडा घेतली आहे. स्वतः फलंदाज चालत सुटलाय तरी देखील गोलंदाज अपील मध्ये मग्न आहे आणि शेवटी पंचाने सांगितलं की फलंदाज बाद आहे रे बाबा, आउट आहे. नौका फलंदाज मला वाटते रोहित बाद होतोय. रोहितची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाजाला कोणाला आमंत्रण दिलं जाईल. जिथे आपण पाहतोय संघ अडचणीत सापडलेला आहे. 6 चेंडूंवरती 6 मोठे फटके येणं गरजेचं आहे कुणाल सर. 6 चेंडूंवरती 36 धावांची आवश्यकता. ऑन स्क्रीन आपण ऍक्शन रिप्लाय मध्ये पाहू शकतो. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू थेट जाऊन पोहोचला होता जिथे फलंदाज बाद देखील झाला होता. आता 6 चेंडू आणि 36 धावा. इक्वेशन आवडली आपल्याला खेळाडू वृत्ती आणि ती दाखवणं गरजेचं आहे. इमानदारी, क्रिकेटमध्ये इमानदारी पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात जा, इमानदारी पाहिजे. इमानदारीने काम करा, इमानदारीने क्रिकेट खेळा. आणि ॲक्शन रिप्ले पहा. जशी बॅटला इथे हा बॉल चाटून गेला तसाच तो फलंदाज चालत सुटला. गोलंदाज अपील करण्यात मग्न होता आणि त्याच्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल पहा. ही स्माईल जे स्मित हास्य आहे ते सर्व काही सांगून जातं. परंतु फलंदाज लगेच निघाला, त्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे. नक्कीच आज आपण पाहतोय अक्षय पाटील संघाचं कर्णधार पद भूषवतोय विहा स्पोर्ट्स साखर संघाकडून. जिथे चांगली गोलंदाजी अंतिम षटक हाताळण्यासाठी रोहित नाखवा याला पाचारण केलं जाते. रोहितच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी ठेवली जाते. आज गोलंदाजी करून स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. रोहित नाखवा गोलंदाजीसाठी. बॉल हवेत आहे. फिल्डर येतोय खाली. झेल होण्याची शक्यता. मागे चालला आता आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. बॉल येईल. धाव घेतली नाहीये आणि आता 5 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता असं समीकरण राहिले या मॅच मध्ये. अजय सुरुवातीपासून खेळला या मॅच मध्ये. सुरुवात चांगली केली परंतु त्याच्यानंतर जास्त बॉल त्याने घेतलेत. 5-36 हे समीकरण. पुल केलाय. फटका हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर पुन्हा एकदा येतोय. त्याला हुलकावणी देत बॉल सीमा पार. चौकार. जिथे 4 चेंडू बाकी आहेत उर्वरित आणि 4 चेंडूंवरती 32 धावा बनवायच्या आहेत. अजय पुन्हा एकदा सज्ज. मोठा फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटचा स्विंग. तडाखा. 6 धावा. षटकार. सर प्रयत्न शेवटपर्यंत केले जातात अजयच्या माध्यमातून. अशा आकांक्षा दाखवल्या जातात क्रिकेटच्या पटलावरती. जिथे 3 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. हा सामना कोणाच्या बाजूने लागणार. उशीर झाला या प्रयत्नांना. हे फटके सुरुवातीला येणं गरजेचे होते. हे आता उशिराने येत आहेत. 3 बॉल आणि 26 धावा हे समीकरण असेल. हाय बॉल उडवलाय. स्क्वेअर लेगला हवेत आहे. फिल्डर जज करतोय. जजमेंट चांगलं आहे. कॅच ड्रॉप आणि हा षटकार. दोन बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. अक्षय तेच सांगतो की झेल घेणं गरजेचं आहे परंतु अक्षय नक्की विचार करेल या सामन्याचा. कारण इथून पुढे जर तुम्ही असे झेल सोडले तर मग कहाणी थोडीशी वेगळी राहू शकते तुमच्या टीमची या दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये. 2 बॉल आणि 20 धावा. फिल्डिंगचा स्टँडर्ड त्याच्यामध्ये थोडासा सुधार करणं गरजेचं आहे. समजू शकतो मॅचचं प्रेशर असतं प्रेक्षकांच्या समोर. एवढ्या प्रेक्षकांच्या समोर खेळणं तेवढंच सोपं नाहीये. 1 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. लास्ट बॉल या सामन्यातला. 45 धावा करू शकला आदित्य 11 काशीदचा संघ. विहा स्पोर्ट्स साखरच्या विरुद्ध खेळत असताना या मॅच मध्ये शेवटचा बॉल.
समालोचकांची फौज आहे या स्पर्धेमध्ये. दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये निखिल पडते, प्रदीप भोईर, प्रशांतजी आदवडे, त्याचबरोबर DK धनंजय कुलकर्णी. आणि इथे मात्र फलंदाज बाद, त्रिफळा उद्ध्वस्त, सामना फिनिश. 18 धावांनी ही लढत इथे जिंकलेली आहे टीम युवा स्पोर्ट्स साखरने. अभिनंदन. थँक्यू सो मच. अँड मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल अक्षय पाटील मोन्याला, कारण 12 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी, 2 षटकार आणि 1 विकेट देखील त्याने घेतला. अक्षय ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. ठीक. ठीक. अक्षय मोना या ठिकाणी लवकर यायचे स्टेजच्या वरती. हॅलो. या ठिकाणी खास आमदार साहेबांचे